नमस्कार, राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव झालंय जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल सप्रस्तुत जाऊबाई गावात. नवा दिवस, नवी उमेद आणि नवी मोहीम. असं करत 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 आज आपण पोचलोय आपल्या शेवटच्या टप्प्यात, म्हणजेच जाऊबाई गावाच्या महाअंतिम सोहळ्यात. शहरातून आलेल्या आमच्या या सगळ्या मुलींनी गावात आल्या, गावचा होण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्या आल्या होत्या गावच्या मातीशी नाळ जोडायला. आता ती जोडली जाईल की नाही हे त्यांना सुद्धा माहित नव्हतं, कारण की सगळं त्यांच्यासाठी नवीन होतं. पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी जीवाची बाजी लावली आणि गावात निस्ता धुरा पाडला. हो, जोरदार टाळ झालं पाहिजेत आपल्या मुलींसाठी. या सगळ्यांच्या जिद्दीला बघून आज कवी केशव सूत यांच्या 2 ओळी आठवतात मला. विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. म्हणजेच काय तर स्वतःचं डोकं लढवून वाड्यातल्या सदस्यांनी धाडसी मोहिमा पार केल्या. महाअंतिम सोहळ्याला सुरुवात करण्याआधी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महेश मांजरेकर सरांचं, सोनाली कुलकर्णीचं. अजून एक पाहुण्याची उपस्थिती आपल्याकडे. तुमच्या सगळ्यांचे लाडके, म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचं स्वागत आपण जोरदार टाळ्यांनी करूयात. सर, आमच्या इथे तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावामध्ये फिरलायत. खरं तर महाराष्ट्रातली सगळीच गाव तुम्ही पालती घातलीत, म्हणजे असं एकही गाव सोडलं नाहीये. नाही, बावधन सुटलंय ना अजून. पण खरंच आहे, गेली अनेक वर्ष महाराष्ट्रभर फिरत असताना हा एकमेव असा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर, ज्या कार्यक्रमाने 19 वर्ष पूर्ण केली. आणि जगभरात हा असा एकमेव कार्यक्रम आहे जो 20व्या वर्षात त्या कार्यक्रमाने पदार्पण केलेलं आहे. पण इथे आल्यानंतर यांचा उत्साह बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की इथेच बसून झी मराठीला सांगावं की पुढच्या महिन्यातलं जे पहिलं शेड्यूल असेल ते बावधनमध्येच करावं. वा, चालेल? नक्की. सर, तुम्हाला मी खात्री देतो की आमचे गावकरी तुमची वाट बघणार म्हणजे बघणार. ते तुम्हाला असं सोडणारच नाही आणि तुम्हाला पहिले इथेच यावं लागणार आहे. नक्की येणार, नक्की येणार. सर, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आसनस्थ आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वाड्यातील मनमिळावू मुलीचं, म्हणजेच आपल्या श्रेजाचं.
हरवलं अंग झिम्माड झालं हिरव्या बहरा नभो तरुला आशा वलसराती घडा शपथ येती साता जन्माची प्रीती मोहिमांमध्ये जरी तिला सर्वांनी लावले बोल. जांभळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. खूप छान. थँक्यू दादा. तुला कसं वाटतं आज? वाड्याची एवढी सवय झाली आहे. हे घर आहे आमचं. 2 महिने असलं तर काय झालं, पण सोडावंसं नाही वाटत आहे. सवय झाली आहे लाईफस्टाईलची. असं वाटतं इकडेच राहावं. अशा या वाड्यातल्या तुझ्या काही आठवणी आहेत ज्या प्रेक्षकांच्या मनात आहेत? म्हणजेच काय, जेव्हा तू या गावात आलीस तेव्हापासून आत्तापर्यंतचा जो काही तुझा प्रवास आहे ना, तुला बघायचा तुझा प्रवास? ऑब्विसली. लावा रे. शांत मन मिळावू हळवी असणारी आमची श्रीजा जाऊबाई गावात या कार्यक्रमाचा भाग झाली आणि तिची जांभई कोंबड्याच्या आरवण्यामध्ये कधी मिसळली हे तिचं तिला ठाऊक नाही. घरातल्या कामात ती तरबेज. अगदी लोटून झाडून ते स्वयंपाकापर्यंत सगळी कामं ती मन लावून करायची. मात्र मैदानी मोहिमेत थोडी मागे पडायची. याला कारण तिचा आत्मविश्वास. तोच डगमगत होता. नाही होणार माझ्याकडून हे. त्यामुळे हुस्काबार हे नाव तिच्या नावावर कोरलं गेलं आणि तीच गोष्ट तिच्या मनाला लागली. Go inside, I don't want to come in. श्रीजाचा हा प्रवास सुरूच होता आणि अशातच तिच्या वडिलांची वाड्यात एंट्री झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिचा आणि तिच्या बाबांच्या मधला 1.5 वर्षांचा अबोला तुटला.
पप्पाशी बोलत नाहीस ना तू 1.5 वर्षाला. आता बोल. त्यांच्या येण्याने जणू या परीला जादूची शक्ती मिळावी तशी तिने नव्या उत्साहाने मोहिमेत उडी घेतली. श्रेजा 1 नंबर. आमच्या जाऊबाई गावाच्या या सायंटिस्टने गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतालाच आव्हान दिले. तिच्या अशा भोळ्या भाबड्या आशेवर तिने मोहिमांमध्ये गंमत आणली आणि मोहिमांवर मोहिमा जिंकू लागली. हळूहळू तिचा सूर गावाच्या सुरात मिसळला. 2-4 माझ्या नाती, त्या नातीसारखीच माझी ही बी नात आहे. पण वाड्यात सूर जुळवायला थोडी कसरत करावी लागली. श्रेजा तुला काहीच व्हायचं नसेल, मी तू लक्षच नाही देत कधी. मला वेळ मिळाला तरच मी आत्माला कचरा करेन. कचरा जमा करते तुझ्या बेडच्या खाली, तुझ्या बेडच्या बाजूला. चालेल. हा प्रवास तिच्यासाठी खूप कठीण होता. तिने मला इमोशनल बोलली आहे ना. आय विल टेल हर की इमोशन्स ही माझी स्ट्रेंथ कशी आहे. पण आज तिने हे जे स्थान मिळवले ते फक्त आणि फक्त प्रेम आणि विश्वासामुळे. आणि श्रेजा आज दमदार नार बनली. आजच्या मोहिमेची विजेती आहे श्रेजा. श्रेजा, तुझ्या आजवरच्या मोहिमांमधील कामगिरीसाठी जाऊबाई गावाकडून मानाचा मुजरा. My God. कमलाजी तुमच्यामुळे. ओके ना. हा बरी आहे. कमलाजी या वर या. मला सगळ्यांना सांगायचं आहे की मुंबईवरून आल्यापासून जी एनर्जी माझ्यामध्ये आली आहे, पॉझिटिव्हिटी, ती या आजींमुळे आली आहे. शी सो पॉझिटिव्ह. आणि आजी मी तुला मिस करणार आहे खूप. जेजेनं मला मुंबईला फिरायला नेलं. सगळी मुंबई ही धावली. आता तिच्यासाठी मला काहीतरी द्यायचंय. आजीचा बटवा. अरे बाप रे. अरे मला 4 नाती, हा तशी ही माझी 5वी नात आहे. बरोबर. मग आता तिच्यासाठी काय ना तर तिचं लग्न त्यासाठी तिने कसे पैसे जमवले असतील हे खरं परमेश्वराला आणि तिलाच माहिती आहे कुठून तिने जुळवाजुळव केली आणि काय केलं असेल. म्हणजे याच्यानंतर खरं तर किती मोलाचा दागिना श्रेया तू घालशील मला माहित नाही, पण याच्यामध्ये खरं प्रेम आणि जीव आहे याच्यात. कुठल्या गोष्टीत तिची तुला आठवण येईल जास्त? आठवण म्हणजे असं मला जिकडे जाईल तिकडे संपळून येणार. हातात धरणं आधी चल करणार. त्याची आठवण येणार ना. हो ना. हा म्हणजे नंतर मला असं वाटतं ती गेलं तुला शांत शांत वाटेल. वाईट वाटतंय. कसं आजी एक प्रवास सुरू होतो तर तो कुठेतरी संपतो आणि कुठेतरी दुसरा नवा प्रवास सुरू होतो. आज श्रेजाची आई इथे आलेली आहे. काय वाटतंय तुम्हाला आई? श्रेजामध्ये जो काय आता बदल झालेला आहे त्याबद्दल काय सांगाल?
माझ्या जे मनात होतं ते देवाने ऐकलं आणि झी मराठीच्या या जाऊबाई गावात या कार्यक्रमातून ते सत्यात उतरलं. शहाणी मुलगी झाली आहे ती. हो कमलाजी, मी तुला विनंती करतो की तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकतेस. श्रेजा, तू महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचलीस त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन आणि थोड्याच वेळात निकाल लागणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तू आसनस्थ होऊ शकतेस. थँक्यू थँक्यू. खरं तर मला सांगायचं स्पेशल मी या सगळ्या माणसांना आणलेलं इथे तुमचं इंट्रोडक्शन करून देण्यासाठी की हे आमचं गाव आहे
आणि हे लय मुंबईचे खूप मोठे कोणतरी हो आहेत. का? आदित्य दादा, अहिल्यादेवी आणि गणी आणि ही आमची पारू. बरं का, पारूसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या एकदा. अहिल्यादेवी, मला तुम्हाला विचारायचं आहे की आमटीची चव कशी होती? त्याचं झालं असं की आमटीची चव घेताच नाही आली, कारण घेईपर्यंत ही आली आणि हिनी त्यात मीठ टाकून स्वतःच चव घेतली. असं नाही करू शकत. असं केलं काय तुम्ही? करावं लागलं, कारण मला असं होतं की मी पहिल्यांदा अहिल्यादेवीसाठी काहीतरी बनवतीये, तर त्यांना एकदम असं छान चमचमीत काहीतरी बनवून द्यायचं होतं. आणि मग मला नंतर आठवतं की अरे मी त्यात मीठच नाही घातलं, म्हणून मग मी पळत पळत जाऊन त्यांच्या आमटीमध्ये मीठ घालते, मस्तपैकी त्याला ढवळते, टाकते, स्वतः त्याचा मस्तपैकी आस्वाद घेते आणि त्यांना म्हणते आता खाऊन बघा. आणि मला यांच्या घरची शिस्त माहीतच नाही ना काहीच. मी आपली बिनधास्त मन मोकळेपणाने जगणारी, मला काय माहित असतं शिस्त. पण म्हणून मी बेशिस्त नाही वागत, मी शिस्तीतच वागते. पण त्यांना त्याचा इतका राग येतो की बापरे. आणि मी माझं काम करते आणि मी निघून जाते. मागे त्या रिॲक्ट काय होत आहेत, ते खातायत का नाही खातायत, मला काही घेणं देणं नाहीये. वा वा. पण मला काय वाटतं माहितीये का, वाटीभर प्यायला काय हरकत आहे अहिल्यादेवी? हळूहळू चमचा पिन. अच्छा अच्छा. म्हणजे मला कळत नाही, हिला शिस्त लागणार आहे का अहिल्यादेवी बेशिस्त होणार? आदित्य दादा, मला तुम्हाला विचारायचंय, सिरियल मध्ये आम्हाला तुम्ही कशी दिसणार आहात? आता जितका शांत दिसतोय आणि सुस्वभावी आहे तसंच मी दिसणार आहे सिरियल मध्ये. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आदित्य किर्लोस्कर आणि आईच्या शब्दाबाहेर नाहीये, त्यामुळे आई जे शब्द देईल तो त्याच्यासाठी शेवटचा शब्द असतो. वा वा. ह्याची जरा मला व्यवस्थित ओळख करून द्या. हे बेन आहे ना, हे चेहऱ्याला लय डांबराट दिसतंय. हे तसंच आहे का ऍक्च्युली? नाही, ह्याला कधीही विचारलं ना, गणी तू खरंच इतका शांत आहेस की अभिनय करतोय? मी अभिनय करतोय. मला उत्तर देतो. मला वाटतंय ह्योच त्याचा गनिमी कावा. पारू मध्ये एक छोटस तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज आहे की त्यामध्ये कुशल दादा सुद्धा आहे. सो कुशल दादा सोबत काम करताना पण खूप मज्जा आली. मीच यांना घेऊन येतोय तुमच्या घरात. चला टाटा, भेटूया उद्या. बाय बाय बाय. बाय वा वा. बाय. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. सोशल मीडियावरची ही नखरेलनार मोहिमामध्ये जिने उडवून दिला बार. तिच्या समोर झाले भले भले गबगा. या अप्सरेने केलाय सगळ्यांच्या दिलावर वार.
अंकिता, तुझा जो काही प्रवास होता, म्हणजे जेव्हा तू या गावात आलीस आणि आता इथे आहेस, खूप मोठा प्रवास आहे, खूप खडतर प्रवास आहे. थोडक्यात तुझा हा प्रवास आपण सगळे बघूया. नक्की. ये. छोटा पॅकेट बडा धमाका असणारी अंकिता जाऊबाई गावात या कार्यक्रमात सहभागी झाली. तू चाललीस जाऊबाई गावात आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. जो उत्साह तिचा गावात येताना होता तो पहिल्याच मोहिमेत कमी झाला. रोड टच करने नहीं दे रही है. शीणानं आंघोळ करण्याची शिक्षा तिला मिळाली आणि तेव्हाच तिने नांगी टाकायचं ठरवलं. गीता काय होतंय? मी घेते, मला झोपून प्लीज थोडा वेळ. पण धमाका नाही करणार तो छोटा पॅकेट कसला. अंकिताने सगळं विसरून गावची लेक व्हायचं मनाशी घट्ट केलं आणि जोमाने तयारीला लागली. प्रत्येक गोष्ट ती आपल्या घरची आहे असं समजून करू लागली. मग ते घरकाम असो किंवा जेवण बनवणं असो. हळूहळू ती चांगली रुळली, गावकऱ्यांशी एकरूप झाली. तिची आक्रमक खेळी पाहून गावकऱ्यांनी तिला चिंगळी ही पदवी बहाल केली. या मोहिमेमध्ये फत्ते झालेली आहे आपली चिंगळी. मनोरंजनाच्या मोहिमा उत्तमरित्या गाजवून इथल्या प्रत्येकाच्या मनात तिने वेगळं स्थान निर्माण केलं आणि अशी ही आमची चिंगळी गावकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनली. मला वाटतं ह्या शोची ती शुक्राची चांदणी तू आहेस. या चिंगळीची लोकप्रियता चांगलीच वाढू लागली होती. उत्तम मोहिमा पार करत असताना या मोहिमांमध्ये झालेल्या दुखापतीत ती आजारी पडली आणि त्यातच या चिंगळीचा वेग थोडा मंदावला, थोडी मागे पडत गेली आणि वाड्याचा हा हसरा चेहरा उदास उदास राहू लागला. तरी मी आज उठून तुम्ही काम करता ते की नाही चेक करते ते. तिला थोडं थांबावं लागलं. पण ती गप्प बसली नाही. फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेत पुन्हा वाड्यात परतली आणि पहिल्या 5 मध्ये तिने तिचं स्थान पक्क केलं. अशा या रेकॉर्ड ब्रेक मुलीला जाऊबाई गावाचा मानाचा मुजरा. आई काय वाटतंय? खूप छान वाटतंय, मन भरून आलंय. आय एम स्पीचलेस. शब्द नाहीये दादा माझ्याकडे. अंकिता, आता या क्षणी तुला काय वाटतं? खूप ब्युटिफुल प्रवास बोलू शकते. न विसरणारा प्रवास आहे हा. जी मुलगीने विचार नाही केलेलं असं सगळं होणार आहे, पण केलं, पार पाडलं आणि संपवलं, घडवलं ते फायनली. येस, शी डिड इट. येस, आय एम प्राऊड ऑफ हर. मला गावाचं प्रेम, जे पप्पा बोलायचे की तुला माहीत नाही गावामध्ये काय असते, किती मजा असते, किती प्रेम असते, आज लिटरली ते कळलं आहे. आणि जेव्हा पण आम्ही रस्त्याने जात असेल, कोणती आजी या कोणती काकी असेल, काय ग चिंगडी काय करते, कशी आहेस, बरी आहे ना तू, म्हणजे त्यांची काळजीने कळायला लागलं की ते किती लक्ष ठेवतात आहे, किती प्रेम करतात आहे. तसंच प्रेम करणारी 2 व्यक्ती आहेत इथे. मी मंचावर येण्याची विनंती करतो. या रे. या दोघांनी अंकिता बरोबर मोहिमा केलेल्या आहेत आणि त्या मोहिमा गाजवल्या आहेत. एकाने डान्स केलेला आहे आणि एकाने तर गाणं गायलेलं आहे. तुझा आवाज असा आहे यार, लाखात एक आहे. त्याचा तर मुखच घेऊ वाटते मला. इकडे ये, घेऊ का तुमच्या वतीने? घे आता घे. आणि दोघांचं काय म्हणणं माहितीये का? आई बाबा तुम्हाला सांगतो, जरा नीट ऐका, की माझं जास्त प्रेम आहे अंकितावर. पण तुला माहितीये का, त्यांनी तुझ्यासाठी खास सादरीकरण करणार आहेत ते. आशिक बनाया, आशिक बनाया,
आशिक बनाया आपने, तेरे बिन सुनी सुनी है राहें, तेरे बिन प्यासी प्यासी निगाहें, तेरे बिन ऐसी ऐसी निगाहें हो. आज नाही गाणं म्हणायचं. अजून एक थांब थांब थांब. एकदम झटके द्यायचे नसतात. कसं आहे, तो पण आलाय बिचारा, आहे की नाही? हृदय दुखायला लागलं रे. आता त्याला संधी देऊयात आपण. काय करायचं? डान्स करणार. दोघांनी त्यांचं प्रपोजल तुझ्यापर्यंत पोहोचवलं. काय म्हणणं आहे तुझं यावरती? वाईट नको माणूस. तुझा डान्स खूप आवडला, म्हणजे आपली केमिस्ट्री चांगली आहे, पण आय लव्ह यू बट ॲज अ भाऊ. गाणं म्हणायचं. गाणंच म्हणायचं तुला. म्हण म्हण म्हण. तुम तो ठहर परदेसी, साथ क्या निभाओगे, सुबह पहली गाड़ी से तुम तो चले जाओगे, गाड़ी से घर को लौट जाओगे, तुम तो ठहर तुम तुम्हारी गाडी लेके जाऊ दे. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अंकितासाठी. तर मंडळी, मी आता आपल्या मंचावरती बोलवू इच्छितो सोनाली कुलकर्णी यांना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सोनाली, आमच्या मुलींनी खूप वेगवेगळ्या मोहिमा केल्यात. प्रत्येक मोहिमेत त्यांनी काहीतरी नवीन गोष्टी शिकलेल्या आहेत. तर गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की तू सुद्धा एक मोहीम करावीस. म्हणजे मी बऱ्यापैकी या मोहिमा पाहिल्यात. कोंबडी पकडणे वगैरे काय मला जमणार नाहीये. एक खरंच खूप छान मोहीम केली होती आमच्या मुलींनी. पुरुषांची दाढी करायची होती. आता याला तू नाही म्हणू शकत नाही. मी करायची आहे. हॅलो हॅलो हॅलो. हा, तुम्ही का हातवर केले असतील बरं? मी सांगतो बघ, मोहीम सोपी आहे. पुरुष समोर आहे, त्याला दाढी आहे, काढ त्याची. आता तूच सांगितली आहेस, काढ काढ दाढी काढते. तर गावकऱ्यांची इच्छा आहे सर. गावकऱ्यांची इच्छा आहे तुझी दाढी काढायची. तुम्हाला पण पट्टा बघायचं, तुम्हाला दाढी नसलेला हार्दिक. चला आणा रे, आणा रे. या तुम्ही वर या. आणा रे, साहित्य आणा. मंडळी, मी तुम्हाला सांगतो, सोनाली करून जर दाढी करून घ्यायची असेल तर ती अशी सहजासहजी मिळणार नाहीये. पैसे द्यावे लागणार आहेत. कोणाची तयारी आहे? हा, एक. हा, अजून. हा, दोन. तुम्ही पण 101, 501. तुम्ही किती म्हणालात? 1001. तुम्ही किती? 10,000 देणार. एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी कडनं दाढी करायला मिळते. अहो भाग्यमय माझं ते. शेवटची दाढी कधी केली होती तुम्ही? आजच करून आलोय बावधन म्हणत. बरं, पण मला अनुभव नाहीये, त्यामुळे काही अपघात वगैरे झाले तर? माझी बायको पण कापते कधी कधी मान. हो, आज दाढी केली तर उद्या बायको मान कापेल. माझी बघा, माझी बायको इकडे बाजूला. हो, तेच म्हणूनच म्हणतो ती. आता काय सांगत नाहीये. त्यांची फोटो दीवार मी लावणार नाही, मला चालेल. चालेल. आईला अशा बायका सगळ्यांना मिळत. पण तरीही मला असं वाटतं, असं तुम्ही शेरवानी वगैरे घालून आलाय आणि इथे बसून खुर्चीवर तर तुम्ही दाढी करायला बसणार, कपडे खराब होतील. नाही, काढतील की कपडे.
दाढीमध्ये अजून एक कपड्याचा सेट आणलाय. अच्छा, ही तयारी केली तुम्ही पहिल्यापासून? तू दाढीमध्ये गाडी घेशील इतकं मला वाटतंय. या 10,000 वाले काका या. हा, सुरू करायच्या आधी मला आदेश दादांना विचारायचंय की आता हे जोडीने पहिल्यांदा दाढी करायला आलेत, तर वहिनींना एक प्रश्न विचारला पाहिजे, त्याच्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकणार. नाही, वहिनींना प्रश्न काही विचारणार नाही, कारण वहिनी नेहमीच त्यांची बिन पाण्याने करतात. मग त्यांना उखाणा वगैरे घ्यायला लावूयात का? घ्या घ्या. मला आवडतात साज आणि ठुशी. अरे वा. ओंकार रावणचं नाव घेते फायनलच्या दिवशी. अरे वा 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 वा. आणि नवरवा काढायला बसले दाढी मिशी. ते म्हणले प्रेमाने लावायचं. बरोबर आहे. 10,000 रुपये फुकट देत नाहीत ते. प्रयत्न करते. हा, पैसे गेले पाण्यात. व्हेरी गुड. ब्रश घेऊन थोडं पाण्यामध्ये डुबवा. त्यांना बुडवा पाण्यात. बुडवा. चेहऱ्याला लावतेस का भिंतीला रंग मारते? तुम्हाला ना त्यांचा असं चीक असं ओढायला लागले, स्किन अशी पकडायला लागेल, आणि जेव्हा काढाल ना केस तेव्हा असे. पाय हलवू नका. घेतलाय हातात उस्त्रा. हा, बघू जरा एक करून दाखव. बरं, ते रक्त कसं येतं ते पण दाखव. म्हणजे काय काळजी घ्यायची उद्यापासून ते बघतील ना. हा, बरोबर आहे ही टेक्निक. थांबा थांबा थांबा. जमले. ही फॅशन चांगली आहे. हे उद्या या भेटायला. बस म्हणताय ते. बस, खूप झालं, समाधान झालं. ये, मोहीम पूर्ण केली आहे. सोनालीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मुलींनो, थँक्यू. थँक्यू. तुमच्या हातून दाढी केली. क्या बात है. अहोभाग्य. थँक्यू थँक्यू. मैं संस्कृति, प्यार से लोग मुझे ससा कहते हैं. तुमको क्या मिलता है? डांस पाहिजे मिलेगा, स्टाइल पाहिजे मिलेगी. बेबी डॉल, गावाची धूळ जमीन, अल्कलाईन वॉटर शिवाय मला काही झेपेना. गावात आल्यावर मात्र गोड लागलं विहिरीचं पाणी, अन गोजरी म्हणायला लागली गावची नानी.
एकापेक्षा एक मोहिमा केल्या पार. वा, खूप छान. काय नाचलीस तू, लय जाग. हो खरंच. या गावकऱ्यांपैकी एक माणूस त्याला करमतच नव्हतं, म्हणजे कधी अशी खुर्ची असा त्रास होत होता, म्हणजे बाकीच्या वेळेला त्रास होत नव्हता, पण ते गाणं लागल्यावर तुझा जेव्हा नाच सुरू झाला तेव्हापासून ते अशी खुर्ची कधी एकदाची तुटते किंवा उठते असं झालं होतं. एकच माझ्या आयुष्यात तसे आहेत, म्हणजे माझे डॅडी या ना वरती. तर मला असं वाटतं तो रिक्षा डान्स एकदा व्हायला पाहिजे का नको, काय म्हणते मंडळी, व्हायला पाहिजे का नको?
वा वा, ठाण्यातली रिक्षा डायरेक्ट बावधन मध्ये येऊनच थांबलेली आहे आता. पण पोरींनी काय सांगितलं गावात माहिती ना तुम्हाला? माहिती आहे मला. महत्वाची जबाबदारी आहे तुमच्यावरती. मला मान्य आहे ते. मान्य आहे? काय काय जरा एकदा सांगा काय. 200 रिक्षा. वा, बावधनकर वाट बघतायत कधी एकदाच्या 200 रिक्षा अशा सट दिशी गावात येतात, नाही काय? आहे की नाही? बोललो तर बोललो. बस बाबा, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन मंचावरती आलात, खरं तुमचे आभार. तुम्ही जाऊन आसनस्थ होऊ शकता. मला असं वाटतंय तुझा जो गावात आल्यापासूनचा आतापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो तू बघावास. संस्कृत उर्फ ससा. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं हे नाजूक मोरपीस गावच्या वावटळात तग धरेल की नाही अशी शंका तिच्या आई वडिलांना होती. मला साताऱ्याची संस्कृती बनवा, कारण की मी आपल्या गावाचा मान वाढवेन. चूळ भरायला सुद्धा अल्कलाईन वॉटर पिणाऱ्या या मुलीने गावाच्या विहिरीचं पाणी कसलाही विचार न करता एका घोटात संपवलं. आणि तिथंच तिने गावकऱ्यांचं मन जिंकलं. इतकंच काय, नाक टोचून घेऊन तिने गावकऱ्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली. आणि धुळीची ॲलर्जी असणारी ही पोरगी गावाच्या मातीतली कधी झाली हे तिलाच कळलं नाही. तिने शेणाने जमीन सारवली. मोहिमांमध्ये तिला तिच्या जीव की प्राण नखांचा बळी द्यावा लागला. तुटली माझी. तरी ती मागे हटली नाही. वांगी 20 रुपये, टमाटर 20 रुपये. पिझ्झा बर्गर पेक्षा भाकर तुकडा गोड लागायला लागला. इकडे बघ, माझ्याकडे बघ. काय भारी दिसते एकदम. कालच लग्न झाले तुझं आणि अशी लागतेस तू, असं वाटतंय. गावकऱ्यांचे प्रश्न आता तिला तिचे वाटू लागले आणि गावातील एका घरची जबाबदारी तिने घेतली. तू त्यांना म्हणालीस की तुमचं जे काही 3-4 महिन्याचं बिल असेल ते मी भरीन म्हणून. 800 रुपये आम्ही कॉफीवरती असेच एक दिवसात उडवतो. सढळ हाताने तिने मदत केली. प्रामाणिक, लढाऊ, चंचल, थोडी भांडखोर अशी ससा एकीकडे गावकऱ्यांशी जुळवून घेत होती, तर दुसरीकडे तिच्या मतांमुळे वाड्यातील सदस्यांशी वैर वाढत होते. बाई, तू काम मला जेवढं दिलेलं ना तेवढं मी घासून काम केलंय. न काय बोलता तर आता तुझा इगो तुला तुझं बोलून झालंय ना, तर शांत बस. आणि यामुळे तिला कोंडवाड्याची सजा सुद्धा भोगावी लागली. संस्कृती, तुला तिला सॉरी म्हणायचंय की नाही? मला हिचा चेहरा नाही बघायचा. संस्कृती, तू आत्ताच्या आत्ता कोंडवाड्यात निघून जा. पण हे सगळे रुसवे फुगवे बाजूला ठेवत मोहिमेत दुश्मनाला सुद्धा तिने मित्र बनवले आणि आज तिने स्वतःचे स्थान पक्के केले. खऱ्या अर्थाने शहरी संस्कृती गावच्या संस्कृतीशी एकरूप झाली आणि तिने आई वडिलांच्या शंकांना खोटं ठरवलं. अशा या आमच्या वाड्याच्या ससाला जाऊबाई गावाकडून मानाचा मुजरा. कसा वाटला प्रवास तुला तुझा? विश्वास नाही वाटत आहे, खरंच विश्वास नाही वाटत आहे. कारण की मी जेव्हा आलेली इकडे गावात तेव्हा मला कल्पना सुद्धा नव्हती की मी हे करू शकणार का, किंवा आणि हे म्हणजे साधी गोष्ट. मला वाटलं मी जमिनीवरती झोपू शकील का, म्हणजे मला माझ्या मॅट्रेसची सवय, मला माझ्या उशीची सवय, तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी मी करू शकेन ह्याची पण कल्पना नव्हती. आणि मी आज ते सगळं बघितलं जे मी या जर्नीमध्ये केलंय. कार्यक्रमाचा उद्देशच हा होता की गावची संस्कृती तुमच्या जागृत व्हावी. संस्कृती, तुला माहिती आहे का, तुझा डान्स सुरू झाला पण नव्हता, नानीचा खुर्चीत डान्स चालू झाला होता. नानी, हो नानी, ये आता मी अडवणार आहे का तुला? ये 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 नानी ये. नानी, काय बोलायचंय?
काय होय तुला आता? काय आणायचं त्या ना. अगं नानी, पण मला बघितलंस आता कसं वाटतं पहिले ते तर सांग. मला गोड दिसतीस. आवडली तुला मी? गोल फिरवतेस मला. चक्कर येईल मला, काय झालं? ऐका ना, यांना चक्कर येईल आता. इकडे या. बरं ऐक, तुझी काय ओरडा दिलास तू आता? आणा रे, ते आलेले. ते काय ते बाबा आता सांग एकदा तर तिला. हे घे. ये तुझ्या लग्नासाठी हळद. माझ्या लग्नासाठी दे ना मग मला. पावदान गावची हळद. लग्नाला. कशासाठी दिलेस ती? लग्नासाठी. कुणाच्या? तिच्या. पण तू तिच्या लग्नाला जाणार की नाही? जाणार की. है की नाही? सोडणार नाही. कोणाला? तिला. जाणार जाणार. आणि हळद लावणार. लावणार. है की नाही? तिचे आई बाबा आलेत तिला न्यायला. आशीष घेऊन जाणार का हिला? आजही अजून हिने सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं की मी नानीचं शेंगदाणं लावी. मी हिच्या पुन्हा उद्या शेंगदाणं लावून घेणार, तवाच हिला पाठवणार. आणि तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा. हा. तुम्ही म्हणाल आठवडाभर ठेवा, आठवडाभर ठेवा आपण. किती वेळ लागेल शेंगदाणा लावायला? किती वेळ लागेल? एका दिवसात सगळ्या लावा की. अगं सांग ना, 2, 3, 4, 5 महिने लागतील. मग इकडेच बसायला लागेल मला. सांग सांग. 7-8 महिने तरी लागतील. बघा नानी 75 दिवसानंतर आम्ही आमच्या मुलीला भेटतोय आता घेऊन जाऊन द्या की. आम्ही काय टाकून दिली का? 2 महिने झाले, 3 महिने झाला. 3 महिने झाला आम्ही सांभाळतोय आणि तुम्ही आज वर जागा झालाय. संस्कृती, तू पण नानीला काहीतरी गिफ्ट द्यावस अशी आमची इच्छा. आणा रे. हे तुला भेट तर देते मी, पण मला असं वाटते की तुझी जी हिरवी लुगडी आहे ते सोडून तू हे जे लुगडे आहेत हे पण घालावं असं वाटतंय. असं मला घालशील ना? पोरगी देती म्हणजे घालाय पाहिजे. हा मग घाल ना, घाल ना, घाल ना. खरंच हा रंग खूप छान वाटेल तुझ्यावरती, मी खरंच सांगते. वा 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 वा. हेच घालून ये माझ्या लग्नात. मला तू चांगली दिसते ड्रेस. मग माझा ड्रेस तू घाल, ही साडी मी घालते बस. एक काम करूया, तुला वाटतं तिने ती साडी घालावी ना, तू जीन्स पॅन्ट घाल की. मग संस्कृती, तुला या निमित्ताने मला काय सांगायचंय माहितीये का? गावातला माणूस 2 लुगड्यावरती सुद्धा एकदम संतुष्ट असतो, नाही का? आपल्याकडे कसं, किती ऑर्डर भरू दे आपला तरी पार्टी नंतर कपडेच नाही आहेत माझ्याकडे, कमी आहेत कपडे. मी म्हणजे जेव्हा आलेली ना तेव्हा माझे विचार खूप वेगळे होते. आणि हा जो माझा सफर होता ना जाऊबाई गावाचा, त्याच्याने तुम्ही जे म्हटलात ना की जेवढं आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहणं आणि त्याच्यामध्ये आनंद शोधण्यामध्ये जेवढं आयुष्य आपलं बदलतं ते खरं इकडे येऊन मला कळलंय. आणि मला असं वाटतं ह्याच्यानंतरची जी संस्कृती असेल ना ती नक्कीच आयुष्यात खूप मोठी मोठी गोष्टी करेल. वा नानी, तू इथे आलीस, खूप छान वाटलं. तिला तू आशीर्वाद दिलास, विनंतीला मान देऊन इथे आलीस. आता तू तुझ्या जागेवर जाऊन बसू शकते. नानीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संस्कृती, खूप 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 शुभेच्छा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संस्कृतीसाठी. म्हणजे तुम्हाला सांगतो, इतके महिने आम्ही या गावात राहत होतो. म्हणजे जवळजवळ मला असं वाटतंय एक जवळजवळ 3 महिने आपण राहतोय, बरोबर? मोहिमेत भाग घ्यायच्या या मुली, पण खरी परीक्षा होती आमची.
पण अशा म्हणजे गमती जमती जे काही प्रसंग होते त्यामुळे कधी थकवा नाही जाणवला. सर्वांनी हसत खेळत या मोहिमा पार पाडल्या, हो की नाही? अशीच मज्जा करायला आणि कान पिळण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महेश मांजरेकर सरांचं. तर पुन्हा पारावरती आले, तुम्ही कसं वाटतं? मस्त वाटतं आणि ही लोक बघून मस्त वाटतं की ह्या खरा शोचा हे सक्सेस आहे. तुम्ही जिंकलात कारण ही गावातली लोकांनी एवढी आज इथे तुम्हाला थोडीशी हळहळ वाटत असेल ना की हा शो संपतोयची, पण कारण हा शोचा सक्सेस हा तुमचा सपोर्ट आहे. तुम्ही दिलेला ह्यांना सपोर्ट आहे त्याच्यामुळे हा शो तेवढा सक्सेसफुल झाला आणि मला तुमचे आभार मानायचे. आणि मी तुला इथे मगाशी पाया पडायला गेलो कारण तू हा शो रन केलायस, खूप छान प्रकारे रन केलायस. या मोहिमांमुळे ह्या गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी खास एक गाणं डेडिकेट केलंय. पहिलं गाणं जे केलंय डेडिकेट ते श्रीजासाठी केलेलं आहे. व्हिडिओ प्लीज. श्रीजा, श्रीजा काय झालं? मला आजोबांची आठवण आली, माझ्या बाबांची. मला खूप म्हणजे नाही बोलू शकत. मम्मा मी सगळं काम करेन आता घरी आल्यावर, आय प्रॉमिस. टाळ्या झाल्या पाहिजेत ह्या रडूबाईसाठी, सॉरी श्रीजासाठी. तू मालिकेमधले हिरोईन कमी रडतात एवढं तू रडून घेतलंयस. म्हणजे इथे कुठल्या तरी विहिरीच्या बाजूला रडली असतीस तर ती विहीर भरली असती, ती रडली असती. सर खरं बोलते, प्रत्येक अश्रू ट्रू होता, रिअल होता. मी खरंच रडायचे खूप. पण जसे जसे मोहिमा करत गेले, जसे जसे पुढे जात गेले, एवढी स्ट्रॉंग झाले मी आता फक्त खुशी के आंसू. रडण्याची कंटिन्युटी ठेवली आहे. हा, कंटिन्युटी ठेवली आहे, पण मी खूप खुश दुःखाचे होते आता सुखाचे असते. येस. श्रीजा तू आसनस्थ होऊ शकतेस. थँक्यू. आणि रडणं असं नसतं. संस्कृती या बघायचं का कुठलं गाणं आहे ते? चला बघूया. व्हिडिओ प्लीज. She like the drama, yeah, she a sexy mama. When she dance, everybody ड्रामा क्वीन संस्कृती. म्हणजे तू काय खरंच करत होतीस का हे ठरवून आलीस की मी असं आरडाओरडा करणार आहे आणि ऍक्टिंग करणार आहे? कसं आहे ना, तर माझ्या आतमध्ये खूप भावना असतात आणि त्यांना नेहमीच असं म्हणजे यायचं असतं बाहेर. तर मी काय करू, मग मला त्यांना असं भावनाचा गळा दाबून टाकायचं. आपण पुढे गप्पा मारू. पुढची स्पर्धा रसिका. तुझ्यात काय स्पेशल क्वालिटी आहे? खास क्वालिटी आता तुम्हीच सांगा. मी तुला क्वालिटी टी पाजू शकतो पाहिजे तर.
याच्या पलीकडे काही करू शकत नाही. वा, वा, बरं, वा. काय वाटतं तुला कुठलं गाणं डेडिकेट केलं असेल दा? काय माहित आता इकडे एवढं चहा विकते काही ना काही विकत राहते हो. आणि हो तसंच काहीतरी असू शकणार. बघूया आपण, चला. बघूया. बघ. तुम्ही सगळे टीव्हीवर येणार आता तुम्ही सगळे टीव्हीवर येणार आता. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. याचं दुप्पट तुम्ही असा विचार करा. पहिला कोण बोनी करणार त्याला भेटणार स्पेशल प्रमोशन. सेतू जोशी. सेतू जोशी आहे. मला माहिती आहे तुम्ही देणार. मला माहिती आहे. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. इजी लगता है तेरे को मोहिनी का डांस? डांस एक पूजा है. सब गोलमाल है. किती स्मार्ट. फुल ऋतिक रोशन वाईफ. ढोबळ्यांचा स्पेशल 100 रुपये दिला माझं प्रमोशन. यांनी आम्हाला 100 रुपये दिला आहे ते पण एका ग्लाससाठी. 1000 द्या. 1500 द्या. तू जवळजवळ एक्स्टॉर्शन करत होतीस. फक्त बंदूक नाही दाखवलीस, बाकी सगळं करत होतीस तिकडे. मी उल्लू बनवण्यात एक्सपर्ट झाली आहे. पण ते पैसे तू चांगल्या कामासाठी वापरलेस ना. हो डेफिनेटली. मग ते जास्त महत्वाचं असतं. थँक्यू. येस. यानंतर रम शहा. बघूया काय गाणं डेडिकेट केलं गावाने तुझ्यासाठी. बघूया. रमशा दोंडस. मी माझ्या शाहरुख खान साठी इथे उभी राहिली आहे. राहुल इज अ चीटर. ही इज अ चीटर. मी एकदम ब्लँक झालेली. मला काही माहित नाही. बिस्किट. निमू. बटाटा. दाढी करा दाढी. वाकडे तिकडे का चाललंय माझं? जाने अब मेरा होना क्या है, क्या मैं हूँ जैसा बस वैसा रहूंगा. गावकऱ्यांना वाटतं तू सतत कन्फ्यूज असतेस. नाही मग ऐसा क्यों ऐसा का? कुठल्या भांडणात तू काही स्टँड घेत नाहीस, काही नाही. घेते मी स्टँड. हो मी कधीच कंप्लेंट नाही केली, कोणालाच त्रास नाही दिला. रमशा माझं नाव घे, आत्ता घे. तुला बक्षीस मिळालं तर अर्धे पैसे दिला देशील. रमशा आय लव्ह यू रसिका. 20 लाखाचं बक्षीस आहे, 10 लाख तिला देशील. आत्ता बोल. तुम्ही मला आता कन्फ्यूज करतायत खूप. तुम्ही मला असं शब्दांत जाळ मध्ये फसवतायत. मस्करी करत होता. ऑल द बेस्ट. थँक्यू. 20 लाखातले 10 मला दे. आता मला इथे काय माझा पुतळाच करणार आहे? सर करत चहा प्या तिकडे बसून. सरांसाठी जोरदार ट्राय झाले पाहिजे. थँक्यू. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रसिकाचं. स्वप्नांचा हा खडतर प्रवास नव्हता साधा. ज्या वेळी आयुष्यात आली बाधा, धावून आला कृष्ण, त्याच्या प्रेमात वेडी झाली राधा.
सात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर फिरते राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा राधा 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 माझी राधा कुठे गेली बघा. या कार्यक्रमातला प्रवास कसा होता तू तर कधी बघितलं नाहीयेस, फक्त तू प्रवास करत राहिलीस. बरोबर. चला तर मग थोडक्यात आपण रसिकाला तिचा प्रवास दाखवूया. ढोबळे परिवारातील लाडकी वसईची ही मॉडेलिंग क्षेत्रातली परी गावात आली. 80% वोटिंग झालंय, याचा अर्थ की मी गावात जाऊ तू शकते. गावात जाणार आहे. गावात आल्यापासून तिने गावाशी जुळवून घेतलं आणि सहज एकरूप झाली. कामात ब्रेक मिळाला नाही, पण शेण सारवणे, शिवणकाम, घरकाम अशी कधीच न केलेली कामे करून पोरीने रेकॉर्ड ब्रेकच केला. मोहिमा सुद्धा ती अगदी मनापासून करत होती, पण म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. मात्र या मुलीने पुढे कल्पनाशक्तीच्या जोरावर बऱ्याच आर्थिक मदत मिळवून देणाऱ्या मोहिमा एकटाक जिंकल्या. अरे वा काकी. मनोरंजनाच्या मोहिमेतही तिने उत्तम कामगिरी केली आणि तिने तिची नवी ओळख तयार केली. आता आपण वळूया. कसं केलं ते? या प्रवासात तिला मोठं आजारपण आलं, पण ती खचली नाही. पुन्हा नव्याने उभारी घेत तिने तिचं अव्वल स्थान पक्क केलं. I will come back as a strong player. तिचा ढोबळेंचा चहा इतका फेमस झाला की त्यावरून मोहिमेत ती चहाच करते असा आरोपही तिच्यावर झाला. ढोबळ्यांचा स्पेशल. पण त्या चहामुळे कप बशी ही तिची निशाणी बनली. चहा सारखी गोड कोण? रसिका. अशा या धाकड, प्रेमळ, जिद्दी रसिकाला जाऊबाई गावात कडून मानाचा मुजरा. रसिका, तू गावाची लेक होण्याचे जे स्वप्न पाहिलं ते साकार होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. कसा वाटला प्रवास?
प्रॉमिस केलेलं स्वतःला मी रडणार नाही, पण खूप मन भरून येत आहे. एका क्षणाला मी विचार केलेला की मला कदाचित शो सोडून जावं लागेल, पण मी खरंच माझ्या लाईफचा सगळ्यात चांगला आणि मोठा डिसिजन घेतला की मी शो सोडून नाही गेली. मी स्वतःचं मनस्थिती मी व्यवस्थित केलं आणि मग मी हे विचार केलं की अशी संधी मला परत कधीच नाही मिळणार. मी हा शो सोडून जाणार आणि मग त्यानंतर मला असं वाटणार की यार जाऊ बाई गावात तर कधीच येणार नाही माझ्या आयुष्यात. तर त्यामुळे काही असू दे, काही इजा असू दे, काही त्रास असू दे, मी लढणार, मी पुढे येणार आणि मी स्वतःला परत प्रूफ करून दाखवणार. हे सगळं बघून असं वाटतंय की मी खूप लकी आहे की मी आता इथे उभी आहे. थँक्यू सगळ्यांना की सगळ्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला की मी परत फाईट बॅक करू शकते. मी खरंच खूप खुश आहे, खरंच खूप खूप जास्त. आई, आज तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, भावांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं आहे. काय सांगाल? जाऊबाई गावात या शोमुळे या मुलीच्या जीवनात क्रांती घडवली. त्यांचं शिक्षण शहरात झालं, त्यांना पुस्तकी ज्ञान होतं, पण गावात आल्यानंतर त्यांना संस्कृतीचं ज्ञान मिळालं, संस्काराचं ज्ञान मिळालं आणि हे सगळं ते स्वतः आता सोबत घेऊन जाणार. आम्हाला खूप खूप आनंद होत आहे, कारण का आम्ही जी रसिका इथं पाठवली त्या रसिकामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ती खूप आता म्हणजे घरचे कामं सुद्धा शिकलेली आहे. आता आम्हाला असं वाटतं की ती सगळं तिने घरचं कामं सांभाळून जातात. महत्त्वाचं म्हणजे ती केअरिंग झाली आहे. म्हाताऱ्या लोकांचं सुद्धा केअरिंग केलं, लहान बाळाचं सुद्धा केअरिंग केलं. खूप खूप तिची फार मोठी अचिव्हमेंट आहे आणि मला खूप आनंद होता आहे आणि खूप प्राऊड फील होतं. हे जे म्हटलं ना पप्पांनी की मला तुझ्यावर प्राऊड फील होत आहे, हे मी खरंच आत्ता ऐकत आहे पहिल्यांदा. मला वाटते रसिका, तू एवढा मोठा प्रवास करून अंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचलीस, त्यासाठी तुझं अभिनंदन. थँक्यू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सोनाली कुलकर्णीचं. मंडळी, तुम्हा सगळ्यांना उत्सुकता असेलच नेमका आजचा निकाल काय आहे. पण त्याच्या आधी आपण आपल्या 5ही फायनलिस्टला वरती स्टेजवर बोलूयात. हो, चला तर मग. या 5 जणी एवढा मोठा प्रवास करून महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत, पण यातल्या असणार आहेत टॉप 3. तयार आहात निकाल जाणून घ्यायला? एवढी ती वेळ आलेली आहे आता. जाऊबाई गावाच्या पहिल्या पर्वातील महाअंतिम फेरीत जाणारे टॉप 3 स्पर्धक आहेत. हे असं हात मोजे घालून कधी कणिक मळतं का कोणी? हे असं मोकळ्या हातानं करायचं असते. पारू, उद्यापासून संध्याकाळी 7:30 वाजता झी मराठीवर. पहिलं नाव आहे रमशा फारुखी. टॉप 3 मध्ये जाणारी दुसरी स्पर्धक आहे काय वाटते तुम्हाला? काय वाटते? मी कशी जपून ठेवलीये आपली महाराष्ट्राची संस्कृती. आता मला सांगा, तिसरी स्पर्धक कोण असणार आहे? काय वाटतंय?
मध्ये अनफॉर्च्युनेटली जी स्पर्धक जाऊ शकणार नाहीये त्या दोन्हीपैकी पहिलं नाव आहे श्रीजा म्हात्रे. तर मंडळी टॉप 3 मध्ये जाणारी आपली तिसरी स्पर्धक आहे अंकिता मेत्री. तर मंडळी जाऊबाई गावाच्या पहिल्या पर्वाचे टॉप 3 स्पर्धक आहेत रमशा, संस्कृती आणि अंकिता. ज्या पुढे जाऊ शकल्या नाहीयेत त्या आहेत रेजा आणि रसिका. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण त्यांचाही प्रवास खूप खडतर होता आणि एवढा मोठा प्रवास करून त्या इथपर्यंत महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचल्या. त्यासाठी तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन आहे. मंडळी मी तुम्हाला एवढंच सांगतो की या मुलींनी मनापासून खूप प्रचार केला होता. बावधनच्या गावकऱ्यांनी सुद्धा त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आणि मला असं वाटतं भरभरून मतं सुद्धा दिली आणि यावरून सगळं हे ठरलेलं आहे. आणि सोनाली तुला विनंती करतो की तू आपल्या कार्यक्रमाचं मानचिन्ह दोघींना द्यावं. मंडळी तुम्हा सर्वांनाच माहिती आहे आजचा महाअंतिम सोहळा आणि आजच्या या महाअंतिम फेरीमध्ये 5 सदस्य आहेत म्हणजेच आपल्या वाड्यातल्या 5 मुली. या अशा जालिम फौजेला आज अजून एक व्यक्ती येऊन भेटली आहे. तिचा विषय साधा नाही. ती आहे आरेला कारे म्हणणारी. फौलादी शक्ती तिच्या हातात आहे. येत आहे आपल्या समोर आणि या रंगमंचावर हे धडक शिवा. जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूया.
वा वा वा, धुराळ झाला नाही का? धुराळ झाला ना. भाई साहब, मस्त मस्त मस्त. काय सांगशील? तुझी नवी मालिका येते आणि मला असं वाटतं तुझी जी काही एंट्री आहे ती सगळ्यांनी बघितलेली आहे. धमाकेदार, धुवाधार, नुसता धुराळ. आताही धुराळ झाला. अरे त्याबद्दल काय सांगशील? बरं मला एक सांगा, सगळ्यांनी प्रोमो बघितलाय का? धन्यवाद. ह्याच्यातनच प्रतिसाद कळतोय. बरोबर आहे. शिवा ही आता जशी तुमच्या समोर उभी आहे ना, तीच शिवा आहे आणि ती अन्यायाला कधीच सपोर्ट करत नाही. आणि उद्या उठून तुमच्यासाठी कोणी वाईट वागलं तर एक हाक मारा शिवाला, ती तिकडे येईल. त्यामुळे हीच शिवा आहे. 12 तारखेला सिरियल येते रात्री 9 वाजता. सगळ्यांनी बघा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वाड्यातील संयमी मुलगी, म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी रमशा. एक रमशा थी दीवानी सी, शाहरुख पे वो मरती थी. उसकी मिमिक्री करते करते एक ही सवाल करती थी. हम एक ही बार सीखते हैं, एक ही बार तालीम करते हैं और मुहिम बार बार जीतते हैं. हार की जीतने वाले को बाजीगर रमशा कहते हैं. रमशा को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर गाँव कहीं ने तुम्हें मुझसे मिलाने की मदद की है. हर लड़की ने तुम्हें मुझसे छीनने की जरूरत की है.
कोई हीरो यहाँ, कोई जीरो यहाँ, कोई स्टार है. कसं वाटतंय? लय भारी, लय भारी, लयच भारी वाटतं. बरं आता सगळ्यांनी तर तुमचा प्रवास बघितला. आता नेमकं तू काय काय केलंयस मला असं वाटतं प्रेक्षकांबरोबर तू तुझा प्रवास बघ. शाहरुखची फॅन, उत्तम खेळाडू, मरणांप्रमाणे चपळ, टेरर अशी रमशा आपल्या हटक्या अंदाजाने गावकऱ्यांच्या मनावर राज्य करत गावात आली. गाव न पाहिलेल्या या मुलीला गावात रुळायला वेळ लागला. हे खूप कॉपरेटिव्ह आहे का तू? मला आवडलीस तू. सुरुवातीला तिने कामात कंटाळा केला, पण पुढे लिंबाच्या काडीने दात कसे घासावे हे माहिती नसणारी ही मुलगी गावाची फॅन झाली. प्रश्न विचारला की तिच्या मागे जणू एक प्रश्नचिन्हांचं प्रकाश वलय तयार होत होतं. कोंबड्या आणि कोंबड्यामध्ये फरक काय असतो, म्हणजे कसं ओळखायचं? त्याचं हे मोठं असतं असं आणि शेपूट पण अशी मोठी असते. ती स्वतः तर पॉझिटिव्ह होतीच, पण स्वतः सोबत ती इतरांनाही मोटिवेट करायची. काही कोणासोबत भेद आहे, काही आहे. आय अंडरस्टँड बट टीम वर्क नाही केलं ना आपण हरणार फॉर शुअर. ती उत्तम खेळाडू जे होती, तिच्या या वृत्तीमुळे तिने धडक बेधडक मोहिमा पार केल्या आणि वाड्याची पहिली मालकीणबाई झाली. मनोरंजनाच्या मोहिमेत तर तिचा वेगळाच स्वॅग होता. तिचा हा स्वॅग गावकऱ्यांनाही खूप आवडला. मोहिमांवर मोहिमा करत राहिली, पण ती वैयक्तिक असो किंवा सांघिक, सर्वांना समान न्याय असा तिचा बाणा. मी पहिल्यापासून संस्कृतीसोबत खूप क्लोज आहे, पण माझी सखी बहीण जरी असली असती ना, आय विल नॉट सपोर्ट हर इन दिस. पण त्यामुळे काही वेळा तिने इतरांसोबत शिक्षाही भोगली. पण गावाकडून मानाचा मुजरा. रमशा, तू गावाची लेक होण्याचे जे स्वप्न पाहिलं ते साकार होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. कसा वाटला प्रवास? खूप भारी. पहिल्यांदा बघितलं मी असं स्वतःला. हो ना? आता खूप असं वाटत आहे की यार संपत आलं यार. बरं, जेव्हा तू या कार्यक्रमात आली होतीस तेव्हा तुझ्यावरती काजोलचा प्रभाव होता, बरोबर? पण आज गावातल्या अशा अनेक मुली आहेत ज्या रमशा कट करतात. इथे कोणी तुम्हाला रमशा आवडते तर रमशा कशी चालते ना ते मला जरा तुम्ही चालून दाखवायचे. हा, Jalva. Yo, blaze up the rock, light it up to the beat. Come on, Jalva. 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 Gorgeous with attitude and never latitude. Miss hot, really come on, baby, do your duty. Everybody shout it out. Let me
सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. रमशा, मुंबईला ज्या मावशींना तू घेऊन गेली होती, शुभा मावशी, हो त्यांना आधी मंचावर बोलूयात आपण. बोलवा ना. या. रमशाने तुम्हाला मुंबईत नेऊन तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण केल्या? मुंबईत नेऊन माझ्या स्त्री जे पाहिजे ते मला वडापाव मी बोलले ते दिला. परत समुद्रकिनारी चौपाटी बच्चनचा बंगला दाखवला. तिने अशा भरपूर म्हणजे इच्छा पूर्ण केल्या. मावशी, रमशातला कुठला गुण तुम्हाला जास्त आवडतो? तिचा स्वभाव खूप छान आहे आणि मेन मुद्दा ती घरात जी टापटीप लागते ती तिच्याकुंड पूर्ण म्हणजे शिकली पाहिजे आत्ताच्या पोरींच्या पेक्षा. तिच्यात तो गुण लय मस्त आहे. आई, मला ऐकून खूप आश्चर्य वाटलं शोभाताईंनी सांगितलं. कारण ती 2 महिन्यापूर्वी ज्या रमशाला मी बावधनमध्ये पाठवलं, तिला काही काम सांगितलं की ती थोडा वेळ टंगळमंगळ करते. तिला माहिती आहे की थोडा वेळ झाला की मम्मी ते काम करून टाकते. पण आता मी उद्या ज्या रमशाला घेऊन जाणार आहे हे मला निश्चित माहीत झाले की मी सांगायच्या आधीच ते काम झालेलं असेल. शोभाताई, खूप खूप आभारी आहोत तुम्ही इथे आलात, तिला आशीर्वाद दिलात. तुम्ही जाऊन बसू शकता. रमशा, येस, तू महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचलीस त्यासाठी तुझं खूप खूप अभिनंदन. काही वेळातच निकाल लागणार आहे, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तू जाऊन आसनस्थ होऊ शकते. थँक्यू. तुम्हाला सांगतो, महेश सर आज इथे एक खास कारणाने इथे आलेले आहेत. ते कारण आहे की त्यांचा नवा कोरा सिनेमा तुमच्या भेटीला येणार आहे. झी स्टुडिओज निर्मित आणि अर्थात महेश मांजरेकर दिग्दर्शित ही अनोखी गाठ. महेश सर, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मंचावर यावं. एक सुंदर सिनेमा येतो ही अनोखी गाठ नावाचा. श्रेयस तळपदे आहे त्या सिनेमामध्ये आणि आमची मुलगी आहे गौरी इंगवले. ती पण खूप वर्ष इथे वाईतच होती. आता ती साताऱ्यात असते, तिचे वडील साताऱ्यात असतात, पण ती राहते माझ्या घरी. म्हणजे ती आम्ही ब्लेस्ड की या गावातनं एक छोटीशी मुलगी मला इथून नेऊन मी मुंबईला माझ्या घरी नेली आहे. माया 2 मुली आहेत, त्याच्यामध्ये 3ऱ्या मुलीची भर पडली. प्रत्येकाने अगदी कुटुंबासकट बघण्याचा सिनेमा आहे हा. खूप गोड गोष्ट आहे आणि ती नक्कीच आवडेल तुला. हा, गौरी आहे आमची मुलगी. गौरी, तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? आजकालची पिढी हा मूवी रिलेट करू शकेल असं मला वाटतं. कारण त्याच्यात जे सोशल मीडियानी सगळे इन्फ्लुएन्स झालेले असतात आणि त्याच्यातून घडणारी एक लव्ह स्टोरी आहे, वेगळी नाती आहेत त्याच्यात. तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. हा सिनेमा 1 मार्चला सगळ्या महाराष्ट्रात रिलीज होईल. महाराष्ट्राच्या बाहेर देशभरात जिथे जिथे मराठी सिनेमा पोचतो तिथे रिलीज होईल. सर, तुम्ही इथे आलात आणि सिनेमाबद्दल सांगितलं त्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही आसनस्थ होऊ शकता. आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि मला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला सगळ्यांना बघून मला खूप आनंद होतोय. ही जी एक गावची पॉवर आहे ना, ती अशीच अबाधित राहू दे. धन्यवाद. वा. मंडळी, स्वराज्याच्या 3ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर मराठा साम्राज्याला आपल्या कर्तृत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिनी म्हणजेच छत्रपती ताराराणी. कर्तबगार आणि राजकारण जाणणाऱ्या या ताराराणी राजस्त्रीची भूमिका आज आपल्या समोर घेऊन येणार आहेत सोनाली कुलकर्णी. छत्रपतींच्या नावाचा जय जयकार करावा. चहू दिशांनी शिरनामाचा डंका
इतिहासाचा पोवाडा गावा अंधारी सौभाग्याचा केशरी तिलक मिरवावा इथेच घ्यावा जन्म पुन्हा इथे मृत्यू यावा सोनाली, नुसतं सुरू झालं तेव्हाच अंगावरती काटा आला होता. या चित्रपटाबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? तुम्ही म्हणालात ते अगदी योग्य आहे. आपल्या सगळ्यांच्या अंगावर शहारे आले होते. आणि शहारे का आले होते माहिती आहे का? कारण आपण या पवित्र मावळच्या भूमीमध्ये आत्ता आहोत आणि याच मावळच्या मातीतली लेक म्हणजे ताराबाई आहे. आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोर मोगल मर्दिनी छत्रपती तारा राणी या चित्रपटातील हे गाणं सादर करत असताना कुठेतरी या मातीतून जन्मलेल्या ताराबाईंचे आशीर्वाद आपल्याला लाभतायत असं वाटत होतं. सलग 7 वर्ष औरंगजेबाला टक्कर देणारी ही मराठा स्त्री, ही मराठी लेक आपल्याला माहीत नाही. त्यामुळे तिची शौर्य गाथा सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून हा चित्रपट आम्ही घेऊन येत आहोत. ही संधी आम्हाला झी मराठीच्या आणि जाऊबाई गावाच्या संपूर्ण टीमने दिली, याचे मी आभार मानते. वा, हरा हरा महादेव, हरा हरा महादेव, हरा हरा महादेव. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, मी तुम्हाला एवढंच सांगतो की या मुलींनी मनापासून खूप प्रचार केला होता. बावधनच्या गावकऱ्यांनी सुद्धा त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आणि मला असं वाटतं भरभरून मतं सुद्धा दिली. आणि यावरून सगळं हे ठरलेलं आहे की कोण होणार गावची लाडकी लेक. तर मंडळी, या आहेत आपल्या टॉप 3 स्पर्धक. काय वाटतंय बावधनकर, कोण होणार गावची लाडकी लेक? संस्कृती, अंकिता, थांबा, कळणार, सगळं कळणार, पण कसं? हळूहळू. मी आता मंचावरती आमंत्रित करतोय महेश मांजरेकर सर आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर सर. आणि मंचावर मी येण्याची विनंती करतो परीक्षित प्रभुदेसाई यांना, व्हाईस चेअरमन पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, आणि प्रिया प्रभुदेसाई. महेश सर, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही सांगावं कोण होणार गावची लाडकी लेक. तृतीय पारितोषिक विजेती स्पर्धक कोण आहे ते नाव सांगतो. झी मराठीच्या जाऊबाई गावाच्या पहिल्या पर्वातील द्वितीय उपविजेती म्हणजे जी 3ऱ्या क्रमांकावर आहे ती आहे, मला नाव सांगायला भीती वाटते इथे, मग मी काय करतो, फायनलला जाणारी पहिली स्पर्धक मी इथे घेतो. रमशाई, मला नाव आवडत होतं म्हणून ही एक आहे.
तृतीय जिला मिळणार आहे ती कोण हवंय दोघींपैकी? अरे सशा होई तर वोट द्यायला पाहिजे होता तुम्ही. तुम्हाला कोण हवंय? कॉंग्रॅच्युलेशन अंकिता, तू इथेस. संस्कृती झी मराठीच्या जाऊबाई गावाच्या पहिल्या पर्वातील द्वितीय उपविजेती आहे संस्कृती साळुंके. तर हा प्रवास म्हणजे 2-3 महिन्याचा होता, पण तिसऱ्या पदावरती येणं हे कल्पना नव्हती. पहिल्या दिवसापासूनच हे होतं की त्यांचं मन जिंकलं तर आपण लाडकी लेक आहोत, आणि ते उद्देश कुठे ना कुठे मला वाटते की मी थोडंसं केलं आहे पूर्ण माझ्या प्रतीने, आणि या गावाला माझं सर्वस्व दिलं आहे. या पहिल्या पर्वाच्या ह्या 2 फायनलिस्ट आहेत. असा जोरात लढा देऊन ते आज इथे आलेले आहेत. खरंच या गावाने तुम्हाला इतकं प्रेम दिलेलं आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने जगण्याचा अर्थ शिकवलेला आहे. त्यामुळे जोरदार टाळ्या सगळ्यांसाठीच. या पहिल्या पर्वाची विजेती आहे झी मराठीच्या जाऊबाई गावाच्या पहिल्या पर्वातील पहिली विजेती आहे, म्हणजेच जाऊबाई गावातील लाडकी लेक आहे. रमशा फारुके. पहिल्या पर्वाची विजेती आहे रमशा. रमशाला मिळत आहेत 20 लाख रुपये. रमशा, विश्वास बसतोय की नाही बसतोय? कितना कुछ कहना है पर दिल में सवाल है कई. सपनों में जो रोज कहा है वो आज कहूँ या नहीं. वाह दादा, खरंच नाही वाटत आहे. विश्वास नाही बसत आहे. सगळ्यांना खूप खूप थँक्यू बोलायचं आहे, कारण जे काही आज हे निकाल आलं आहे फक्त गावकऱ्यांमुळे. त्यांनी इतकी मदत केली, इतकं प्रेम दिलं. सगळ्यांना थँक्यू बोलायचे आहे. झी मराठी, जाऊबाई गावात ज्यांनी हे शो बनवलं. आणि हे तर इतनी शिद्दत से मैंने इसे पाने की कोशिश की है. ये हर गाँवकरी ने मुझे इसे मिलाने की साजिश की है. जाऊबाई गावाच्या संपूर्ण सीझन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण मोहिमांना पार करत, वेदनेवर मात करत आपण आज या खेळाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो. कधी कोणाच्या कमरेत उसण भरली, कुणाची मान लचकली, तर कधी कुणाचा पाय मुरगळला. मात्र तुमची वेदना दूर करण्यासाठी पितांबरी केरॉन प्लस पेन रिलीफ ऑइलची खंबीर साथ तुमच्या सोबत होती. म्हणूनच तुमच्या या कष्टाचं चीज झालं. आणि या कष्टाचं चीज म्हणून पितांबरी केरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल तर्फे तुम्हाला मिळत आहे एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. पितांबरी केरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल म्हणजेच करू वेदनेवर मात, जगू पुन्हा जोमात. करू वेदनेवर मात, जगू पुन्हा जोमात. नमस्कार. आम्ही पितांबरीमध्ये कायम नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स आणत असतो, आणि ती जी आमची सगळी जी उत्पादनं आहेत तर ती उत्पादनं सगळ्या आमच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची माध्यमं देखील आम्ही शोधत असतो. आणि ती माध्यमं शोधता शोधता आम्हाला झीच्या टीमने आमच्याकडे प्रपोजल आणलं जाऊबाई गावात.
हे खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण काय महाराष्ट्रातच असा शो किंवा असा फॉर्मॅट कधी आपण बघितलेला नव्हता. आणि मला खूप कौतुक आहे की झीनी हा फॉर्मॅट पहिल्यांदा केला. झीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत असं मला वाटतं. वा. आणि आम्ही ह्याच्यासाठी पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल हे प्रोडक्ट आम्ही निवडलं, कारण काय इकडे ज्या सगळ्या मोहिमा होत्या त्या खूप कठीण मोहिमा होत्या आणि ते करताना आम्हाला माहिती होतं की लोकांना वेदना होणार आहेत. तर आमच्या पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइलमध्ये जवळजवळ 24 प्रकारच्या वनस्पती आम्ही त्याच्यात घातलेल्या आहेत. त्याचबरोबर तिळाच्या तेलाचा गुणधर्म आहे. हे तेल तुम्ही कधीही जर का तुम्हाला मसल पेन असेल, जॉईंट पेन असेल किंवा क्रॅम्प्स आले असतील तर तुम्ही हे तेल जरूर वापरू शकता. चला मग आपण वेदनेवर करू मात. धन्यवाद धन्यवाद सर. आणि आता मी मंचावर आमंत्रित करतोय पराग लागू, डिरेक्टर ऑफ लागू बंधू ज्वेलर्स. नमस्कार. मला वाटतं ह्या 5 जणींनी खरं म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे आणि अनेक टास्क त्यांनी केल्या. तर त्यातल्या मला आवडलेला टास्क म्हणजे ट्रॅक्टर चालवला, म्हणजे अतिशय युनिक गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे आम्हाला संधी मिळाली की ह्या सगळ्या आमच्या लागूबंधूच्या शोरूमला आल्या त्यांच्या गावातल्या मैत्रिणींना घेऊन, आणि त्यांच्या प्रत्येकाच्या पेहरावाप्रमाणे आम्ही त्यांना दागिने देऊ शकलो आणि मग त्याचा रॅम्पवॉकही झाला. तर हा खूप छान उपक्रम होता. मला खूप आनंद आहे की असं आपण काही करू शकलो. आणि आमचा कायम हाच प्रयत्न असतो की प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक पोशाखासाठी आम्ही दागिने द्यायचा प्रयत्न करतो. तर दागिन्यांचा गाव लागू बंधूतर्फे सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन. पराग सर, मी तुम्हाला विनंती करतो की आपली जी उपविजेती आहे तिला तुम्ही तुमच्या हस्ते ट्रॉफी द्यावी. आणा रे मंडळी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्थानपन्न होऊ शकता. एक मला इथे म्हणावंसं वाटतं, काय असतं की एकचं अनाउन्स झालं ना 2 निग्लेक्टच होते. पण एक लक्षात ठेव, दुसरी शिवाय पहिली कधीच होत नाही. वा. त्यामुळे डोंट वरी, यू फॉट वेल, कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण सगळे शहरात वाढत असतो आणि जेव्हा शहरातून गावात यायचं आणि गावातल्या या सगळ्यांबरोबर इथून हा कार्यक्रम किंवा खेळ संपल्यानंतर पुन्हा आपल्या शहरात जातो. पण शहरात जाताना या गावातल्या प्रत्येकाचं मन सोबत घेऊन आपण जाणार आहोत. इथल्या गावातली संस्कृती, संस्कार घेऊन जाणार आहोत आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एक नवा प्रवास सुरू होणार आहे. तेव्हा तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा बावधनच्या या माय माऊलींसह सगळ्या कुटुंबांना मनापासून आदेश बांदेकरचा नमस्कार. एवढ्यावर मी थांबणार नाहीये. आत्ता घेणार काही क्षणांची विश्रांती, कारण लवकरच येणार आहे बावधनमध्ये. वा वा वा. अंकिता, तुला या क्षणी काय वाटतंय? पहिले तर थँक्यू सो मच, मला तुम्ही याचा हकदार समजला तर. मन भरून आलं यार. थँक्यू मम्मा. आय लव्ह यू बावधन. आणि ऑब्व्हियसली माझं गाव आहे तर मी परत येणारच आहे. तर भेटूया बघाडला. वा. मी परीक्षितजी आणि प्रियाजी यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आपले जे मान्यवर आहेत आदेश सर आणि महेश सर यांना सुद्धा पितांबरीतर्फे गिफ्ट टेम्पर देण्यात यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा बोलूया आपण. करू वेदनेवर मात, जगू पुन्हा जोमात. मंडळी, मी आत्ता निरोप घेतोय, पण भेटणार आपण पुढच्या पर्वात. आणि पुढच्या पर्वात भेटण्यासाठी मी आत्ता तुमचा निरोप घेतोय. पुन्हा भेटूया आपण. नव पर्व, नवी उमेद आणि नव्या मोहिमा. काय मंडळी, मग चालतंय नव? अहो चालते की.
तर मंडळी तोपर्यंत वाट पाहत राहा तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमाची, ज्याचं नाव ऑलरेडी झालंय जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल, सप्रस्तुत जाऊबाई गावात.